झेप घ्यायची वाटुली बळी सारे वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाही लढत जा। नमस्कार, मी पूजा छत्ते। वसंत ऋतू न्यूज चॅनल प्रस्तुत धुळे विकास नामा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। धुळे महानगरपालिकेची रणधुमाळी एकीकडे सुरू झालेली आहे आणि याच निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेवक या पदासाठी इच्छुक असणारे प्रदीप बैरागी आज आपल्या विकास नामाचे प्रथम पाहुणे देखील आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर नमस्कार। नमस्कार। वसंत ऋतू न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण पाहतोय की राजकीयाचं वातावरण आता सुरू झालेलं आहे, त्यामध्ये आपण उमेदवारी करणार आहात। तर या प्रभागामध्ये असं मुख्य कुठलं काम आहे जे तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वप्रथम करणार? या निवडणुकीत जर पक्षाने मला उमेदवारी दिली वार्ड क्रमांक 9 मधून, तर मी आपल्या प्रभागात जे आहेत स्लम एरिया जास्त आहे, जसं ईश्वरनगर आहे, भीमनगर, शिनीनगर, मोतीनगर किंवा जे काही कॉलनी एरिया वगैरे जे आहेत, या परिसरात जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा ओपन प्लेसचे प्रॉब्लेम असतील, त्याच्यामध्ये ओपन प्लेसमध्ये बऱ्याचशा ओपन प्लेसमध्ये काटेरी झाडं वगैरे आहेत, तर ते व्यवस्थित करणे, ओपन प्लेसचं सुशोभीकरण करणे, रस्त्यांचं काम करणे, गटारी वगैरे किंवा जे काही महानगरपालिकेच्या याच्यातून जे काही कामं करता येतील ते सर्व आपल्याला करायची आहेत, जेणेकरून आपलं शहर सुंदर कसं करता येईल त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचे महानगरपालिकेच्या माध्यमातून। ते प्रयत्न आपण करणार आहोत। म्हणजे शहरी सौंदर्यीकरणावर तुमचा सर्वात जास्त भर आहे। शहर सुंदरीकरण करण्यावर। सर या प्रभागामध्ये आपण पाहायला गेलं तर ओपन प्लेसचा प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळतो, काही उभारण्याचा तुमचा मानस असणार आहे का? नक्कीच असणार आहे। हा 28,000 मतदारांचा वार्ड आहे, तर तो फाशी पूल जवळ ना तर सत्यसाईबाबा डीपी रोड पर्यंत हा 9 नंबर प्रभाग आहे। तर इथे बरेचसे ओपन प्लेस आहे, तिथे आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे, नाना नानी पार्क करायचं आहे, मुलांसाठी अभ्यासिकाही करायची आहे की जेणेकरून मुलं अभ्यासापासून वंचित नाही राहायला पाहिजे, त्यांना सर्व पुस्तकं वगैरे अवेलेबल झाली पाहिजेत। नाना नानी पार्क आहे ते होणं गरजेचं आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी, वृद्धांना बसण्यासाठी सर्व सुखसुविधा झाल्या पाहिजे, याच्यासाठीही आपण प्रयत्न करणार आहे। आपल्या या प्रभाग क्रमांक 9 मध्ये घंटागाडी, गटार, मोकाट जनावरांचा प्रश्न आहे, पथदिव्यांचा प्रश्न आहे, यांसाठी तुमच्याकडे काही नियोजन आहे का? घंटागाडीचं तर आपण करणारच आहोत। नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी मिळते तर आपण रेग्युलाइज घंटागाडीची सुविधा करणार आहोत। त्याच्यानंतर जे मोकाट जनावरं आहेत त्यांचे लसीकरणाचेही करणार आहोत आणि जे काही मुक जनावरं आहेत ज्यांच्यासाठी आपण गोशाळा वगैरेच्यासाठी प्रयत्न करू किंवा जे जे काही आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या गोष्टी करता येतील त्या सर्व गोष्टी आपण करणार आहोत आणि ते करावंच लागणार आहेत, कारण की ते गरजेचे आहेत खूप। कारण की मोकाट जनावरं रस्त्यात खूप वाढलेले आहेत, साखरी रोडवर भाजी मंडीवाले आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला कामं करायचे आहे, कारण की साखरी रोडवर सर्व लोक हातगाडी जे आहेत ते रोडावर लावतात, त्यांनाही भाजी मंडीसाठी आपल्याला भाजी मार्केट वगैरे उभारणी करायची आहे। अशा बऱ्याच गोष्टी आहे, उपक्रम बरेच आहे आपल्याला, ते आपल्याला राबवायचे आहेत। तर ते नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काही करता येतील ते सर्व आपल्याला करायचे आहे। पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली तर आपण पक्षाच्या माध्यमातून सर्व गोष्टी करून घेणार पक्षाकडनं। नक्कीच सर। तर या प्रभागामध्ये न पाहता जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर महिला सुरक्षा हा प्रश्न अत्यंत गंभीर मानला जातोय। आपण सध्या लहान मुलींना अत्याचार होताना पाहायला मिळत आहे, तर महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहता रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे असं तुम्हाला वाटतं का? खूप गरजेचं आहे मॅडम। ते कसं आहे, आता तुम्ही बघितलं की आपल्या डोंगराळे गावात एका लहान मुलीवर 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, ही अशी दुर्दैवी घटना आहे। तर असं आपल्या शहरात झालं नाही, धुळ्यात म्हणजे पूर्ण भारतात नाही झाला पाहिजे, व्हायला पाहिजे अशी घटना आहे, एकदम दुर्दैवी घटना आहे। तर असं होऊ नये म्हणून आपण जिथे ज्या परिसरात अंधार असतो त्या ठिकाणी सीसीटीव्ही, लाईट हे सर्व लावणं हे खूप गरजेचे आहे, जेणेकरून असा प्रकार घडणार नाही। जिथे शाळा आहेत तिथेही आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहेत, जिथे प्रमुख रस्ते आहे किंवा जे छोटे रस्ते आहेत तिथेही सीसीटीव्ही लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। लाईट्स पाहिजे, या गोष्टी आपण करणार आहे आणि या महिलांचं बळ वाढायला पाहिजे म्हणून आपण महिला कट्टा हे कार्यक्रमही घेतले।
एक आम्ही कार्यक्रम घेतला कृष्णकमल कॉलनीमध्ये घेतला, एक बाहुबली नगर घेतला. धुळ्यातही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात येते, जेणेकरून महिला सुरक्षित कशा राहतील बुवा या विषयासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि याच्या पुढेही जास्तीत जास्त प्रयत्न करून महिलांना सक्षमीकरणासाठी आपण बऱ्याच गोष्टी अवेलेबल करून देणार आहोत. सामान्य नागरिकांशी बोलताना आम्हाला असं जाणवलं की जे नंबर असतात लोकांचे, उदाहरणार्थ वॉटरमॅन असो, सर्पमित्र यांचं, मला असं जाणवलं की त्यांचे जे नंबर आहेत ते वार्डामध्ये लावले गेले पाहिजे, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार लावले नाही. गेले पाहिजे मॅडम, कारण की आमच्या प्रभागात 3 ते 4 नाले आहेत. जसं सुशी नाला आहे, मोती नाला आहे, त्यानंतर विद्यावर्धनी कॉलेज जवळ नाला आहे, त्यानंतर चितोड चंद्रदीप हॉटेल जवळ नाला आहे. तर इथे आणि झाडे झुडपेही भरपूर आहेत. तर त्याच्यामुळे इथं सर्प वगैरे असे नेहमी निघत असतात. तर त्याच्यासाठी सर्प मित्राचा नंबर असो, अग्निशामनचा नंबर असो किंवा पोलीस स्टेशनचा नंबर असो, जे जे अत्यावश्यक ते नंबर आहेत ते प्रत्येक वार्डात घराच्या जवळपास असे लावले गेले पाहिजेत. रस्त्यांची दुरवस्था देखील वाईट होताना पाहायला मिळते, त्याबद्दल तुमचं मत काय? रस्त्यांचे कामही बरेचसे झालेले पक्षाच्या माध्यमातून, BJP पक्षाच्या माध्यमातून, अनुप भैया यांच्या माध्यमातून, निधीतून आणि पक्षश्रेष्ठीच्या माध्यमातून धुळे शहरात बरेचसे रस्त्यांचे कामं झालेले आहे. आणि जे काही उर्वरित बाकी आहे तेही प्रगतीपथावर आहेत आणि ते होणार आहेत. आणि आता निवडून आल्यानंतर पक्षाचे काम, आता जेही आता निवडणूक होणार याच्यामध्ये भारतीय पक्षाचे जेही उमेदवार निवडून येतील हे नक्कीच हे सर्व कामं पूर्ण करतील मला वाटतं. घेऊया. या प्रभागामध्ये पाहिलं गेलं तर गोपालनगरची शाळा आहे, अग्रेसन शाळा आहे, सिंधुरत्न शाळा आहे, विद्यावर्धनी कॉलेज देखील आहे, जे महाविद्यालय म्हणून ओळखलं जातं. तर अशा अनेक शैक्षणिक संस्था या प्रभागामध्ये कार्यरत आहे. तर या शैक्षणिक संस्थांसाठी, या शाळांची पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, या शाळांची गुणवत्ता यांसाठी महानगरपालिकेच्या स्तरावर तुमची नेमकी काय योजना आहे? किंवा प्रभागातल्या ज्या शाळा आहेत, जसं 14 नंबर शाळा आहे, तिचं काम आता चालू आहे. हे काम झाल्यानंतर तिथं नवीन शाळा, चांगल्यात चांगली शाळा उभारणार आहे. आणि आमचा प्रयत्न असा असेल की तिथं लागून जे स्लम एरिया आहे तिथल्या मुलांनाही इंग्लिश शिक्षण घेता यायला पाहिजे. जसं इंग्लिश मिडियममध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्या पद्धतीने त्या शाळेतही शिकवलं गेलं पाहिजे. म्हणून तिथले जे जवळचे जे गोरगरिबांचे जे मुलं आहेत त्यांच्याही शिक्षणाची गुणवत्ता वाढायला पाहिजे. याच्यासाठी आमचे प्रयत्न आहे. काही शाळा जे असतील, सिंधुरत्न असतील किंवा ज्या काही प्रभागातल्या ज्या शाळा आहेत, या सर्व शाळांजवळ काही टवाळखोर मुलंही असतात. तर काही मुलींची छेडछाड होते. तर अशा काही गोष्टी घडू नये म्हणून तिथे आम्ही CCTV कॅमेरा लावणार आहोत. आणि तिथे मुलांच्या शिक्षणासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी ज्या करण्यात येतील ते आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रभागामध्ये 2 मुख्यतः महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहेत, एक अयोध्यानगर इथे आणि एक भीमनगर इथे. तिथे असलेला जो औषध साठेचा उपयोग हा नागरिकांना सदैव उपयोगाने व्हावा यासाठी तुमचं कसं असणार आहे नियोजन? तिथे बऱ्याच वेळेस असं असतं मॅडम की तिथे औषधांचा साठा जो आहे तो कमी असतो, कमी प्रमाणात असतो. तो नियमित पूर्ण साठा कंटिन्यू कसा ठेवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करू. आणि तिथली जी गुणवत्ता कशी वाढवता येईल, जेणेकरून काही जे छोट्या मशिनरी वगैरे जे असतात की ज्या BP चेक करण्याच्या असो किंवा ECGचे असो, या सर्व आपण तिथे अवेलेबल करू, जेणेकरून परिसरातले जेवढेही नागरिक आहे त्यांना जास्तीत जास्त सुविधा तिथे मिळेल आणि उपचार जास्त प्रमाणात तिथे होईल बा, जेणेकरून त्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत नगरपालिकेच्या माध्यमातून. तर काही अंगणवाड्या देखील या प्रभागामध्ये आहेत. तर कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून तुम्ही या अंगणवाड्यांना दिला जाणारा खाऊ असो किंवा साहित्य वाटप असो यांकडे कशा प्रकारे लक्ष देणार किंवा कशा प्रकारे भेटीगाठी तुमच्या असणार आहेत? लहान मुलांच्या अन्नासोबत काही खेळ नाही झाला पाहिजे. लहान मुलांचे जे अन्न आहे हे चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे. त्यांना जेही काही दिले जातं अन्न ते चांगल्या पद्धतीचं दिलं गेलं पाहिजे. त्यांच्या जीवाशी खेळ नाही झाला पाहिजे. त्यांच्या प्रकृतीसाठी जे अन्न चांगलं राहील त्यासाठी आम्ही दर हप्त्यात 2, 4, 8 दिवसात तिथे चक्कर मारून तिथे आम्ही चेक करू की बा यांना अन्न जे दिले जाते ते चांगल्या पद्धतीचे आहे का नाही, आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं कसं काय दिलं जाईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. की वसंत ऋतू न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही समस्त नागरिकांना काय सांगू इच्छिता? आमच्या वसंत ऋतू चॅनलच्या माध्यमातून आम्ही जनतेला असं सांगू इच्छितो की येणाऱ्या 15 तारखेला 15 जानेवारीला हे मतदानाची तारीख आहे. तर या तारखेला जेही लोक उभे असतील उमेदवारीसाठी BJP पक्षाकडनं, या लोकांना तुम्ही निवडून द्या, जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या, जेणेकरून आपल्या धुळे शहराचा विकास होईल.
जसं आपल्या शहराला लागून जे काही नाशिक शहर आहे, पुणे असेल, मुंबई असेल, इथे जसे जसे कामं झाले त्या पद्धतीने आपल्या धुळे शहरातही चांगल्यातले चांगले कामं झाले पाहिजे. यासाठी सर्वांनी BJP पक्षाचे जेवढेही उमेदवार उभे असतील त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे ही मी सर्व जनतेला या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. जय श्रीराम. नक्कीच सर, तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद आमची सहज साधल्याबद्दल. जय श्रीराम. कॅमेरामॅन स्नेहा सह पूजा वसंत, चित्ते, धुळे.